छत्रपती शिवाजी महाराज की सर मागे सर थोडं मागे सर का मागे हा सर का मागे आपण थोडं अंतर राखूया आपण थोडं अंतर कशाला धिंगाणा करताय रे मागे तुम्ही सागर पत्रकार बांधवांना विनंती, कार्यक्रम आपल्याला वेळेत सुरू करायचा कार्यक्रमाची बरीच चर्चा झाली, काही जणांचा विरोध आहे असं सुद्धा म्हणण्यात आलं. तुम्ही कार्यक्रमासाठी दाखल झालेला आहात, विद्यापीठाचे सुद्धा आपल्याला काही महत्त्वाचे अधिकारी तुमच्यासोबत पाहायला मिळतात, नक्की विरोध कशासाठी होतो? नाही, मला या संदर्भात एवढीच कल्पना आहे की सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठानं छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त जे व्याख्यान आयोजित करायचं होतं त्यावेळी विद्यार्थ्यांनी ही मागणी केली होती. त्या पद्धतीनं विद्यापीठानं मला निमंत्रण दिलं होतं आणि मी निमंत्रणाचा स्वीकार केला. त्यानंतर आपल्या काही माध्यमकर्मींकडूनच मला विरोध होतोय असं समजलं, परंतु या संदर्भातला कुठलीही कल्पना मला नाही आहे आणि आज मी तुमच्या समोर इथे व्याख्यानासाठी उभा आहे. त्यामुळे असा जर कुणाचा विरोध असेल तर माझी त्यांना विनंती आहे की या व्याख्यानाला बसा, ऐका, प्रश्न विचारा, कारण ही गोष्ट नवीन नाही आहे. ज्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या विषयी बोलायला येतोय त्या छत्रपती शिवाजी महाराजांना खुद्द राज्याभिषेकाला सुद्धा विरोध झालाय. याच पुण्यात त्यांचा अश्वारूढ पुतळा उभारण्याला सुद्धा विरोध झालाय आणि पहिला पुतळा उभारण्यालाही विरोध झालाय आणि छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी ही तब्बल 180 वर्ष ही लोकांच्या स्मरणात राहिली नाही, ही याही वस्तुस्थिती आहे. त्यामुळे मला असं वाटतं की कुठलंही व्याख्यान करणं, विद्यार्थ्यांशी संवाद साधणं हा एक वैचारिक भाग आहे आणि मी जेव्हाही छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारतो राजकारणाचे जोडे बाहेर ठेवून करतो. त्यामुळे मला असं वाटत नाही याला जर कोणी असं पत्र दिलं असेल तर अशी कुठली व्यक्ती कारण कोण आहेत आम्हाला कळलं नाही. विद्यार्थी सकल विद्यार्थी समूह असं काहीतरी ते रजिस्ट्रेशन नाही, नावं आहेत काही मुलांची पण ते कोण आहे, नंबर नाही, कोण आहेत ते मग कुणाचा छुपा अजेंडा राबवतोय? मला वाटतं जेव्हा विरोधाला चेहरा नसतो तेव्हा कदाचित विचारांची भीती ही मनात त्यांच्या बसलेली असते, तेव्हा विरोधाला असा कुठला तरी मुखवटा घेऊन पुढे यायचा प्रयत्न होतो. तसा असू शकेल. नवीन ट्रेंड सुरू झालाय का? काल आपण बघितलं तर श्रीमंत कोकाटे यांच्या व्याख्यानाला देखील विरोध झाला, आज तुमच्या व्याख्यानाला पत्र दिलं गेलं. त्यासाठीच माझी आपल्याला विनंती की जरूर आत या, व्याख्यान आपल्याला वेळेत सुरू करायचं. विद्यार्थ्यांना राजकारण करण्याचा प्रयत्न झालाय असं वाटतं, वातावरण कलुषित करते. मला वाटतं जर चेहरा समोर असताना काय नेमका विरोध आहे हे कळलं असतं तर मला त्यांच्याशी संवाद साधायला बरं वाटलं. एक शेवटचा प्रश्न, छत्रपतींच्याच राज्यात छत्रपतींचं म्हणजे ऐकायला विद्यार्थ्यांना ऐकायला दाखवून जावं लागते, हे किती योग्य आहे? जाणून बुजून हे सगळं केलं जाते राजकीय पोळी भाजण्यासाठी. मला असं वाटतं या सगळ्या पार्श्वभूमीवर कदाचित विद्यापीठानं जर ही सुरक्षेच्या कारणास्तव जर अशी गोष्ट केली असेल तर ही विद्यापीठानं घेतलेली काळजी आहे. त्यामुळे मला वाटत नाही या मुद्द्याला आपण अशा वेगळ्या पद्धतीचा रंग तुमच्या कोणावर संशय, कुठली संघटना काय? छत्रपती मांडत असताना बाबा कधी कुणाला घाबरायचं नसतं, कधी कुणाचा इतर विचार करायचा नसतं. जोपर्यंत तुम्ही प्रामाणिकपणे छत्रपती मांडताय ना तोपर्यंत कुणाच्या बापाला या महाराष्ट्रात घाबरायचं कारण नाही. अमोल कोल्हे हे सध्या कार्यक्रमासाठी दाखल झालेले आहेत आणि या ठिकाणी कार्यक्रम आणि छत्रपतींवरती बोलण्यासाठी कुणाच्या बापाला घाबरत नाही अशा पद्धतीची प्रतिक्रिया आपण पाहतोय की अमोल कोल्हेने या ठिकाणी दिलेली आहे. आणि सध्या कार्यक्रमाच्या आपण पाहतोय की कार्यक्रमासाठी अमोल कोल्हे जे आहेत या ठिकाणी दाखल होत आहेत. वेगवेगळ्या संघटना असतील, विद्यार्थी असतील, त्या सगळ्यांकडून या ठिकाणी अमोल कोल्हे यांच्या आपण पाहतोय की कार्यक्रमासाठी सुद्धा समर्थन जे आहे ते दर्शवलेलं होतं आणि सध्या कार्यक्रमाच्या ठिकाणी अमोल कोल्हे जे आहेत ते दाखल झालेले आहेत. मात्र पोलिसांनी या सगळ्या परिसरामध्ये मोठा पोलीस बंदोबस्त जो आहे तो लावलेला होता, कारण विद्यापीठाच्या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणावरती आंदोलनं जे आहेत ते होत असतात. आजच्या कार्यक्रमाला विरोध नको म्हणून आपण पाहतोय की या ठिकाणी सुद्धा पोलिसांनी खबरदारी घेत या सगळ्या परिसरामध्ये आयकार्ड दाखवूनच विद्यार्थ्यांना सभागृहामध्ये सोडण्यात येते. आणि सध्या अमोल कोल्हे हे कार्यक्रमासाठी दाखल झालेले आहेत. सोबत काही विद्यापीठाचे कर्मचारी जे आहेत ते सुद्धा आपल्याला पाहायला मिळतात. मात्र छत्रपती शिवाजी महाराजांवरती बोलत असताना अमोल कोल्हे यांच्या कार्यक्रमाला आजचा होणारा विरोध पाहता विद्यापीठामध्ये सकाळपासूनच तणावाचं वातावरण जे आहे ते निर्माण झालेलं होतं. मात्र आता सध्या अमोल कोल्हे हे थेट कार्यक्रमासाठी